5 जुलैला ठाकरे बंधू पुन्हा एकदा एका मंचावर येणार आहे, एकत्र येणार आहेत। 1997ला नागपुरात ठाकरे घराण्याच्या तब्बल 3 पिढ्या एकत्र एका मंचावर आल्या होत्या। सामना वृत्तपत्राच्या प्रकाशन सोहळ्यात त्याची आठवण सामनाचे वरिष्ठ वार्ताहर महेश उपदेव यांनी जपून ठेवलेले आहे। दादा, काय आठवणी सांगणार? 10 फेब्रुवारी 1997ला नागपूरच्या कस्तुरचंद पार्कमध्ये सामना वृत्तपत्राचं प्रकाशन होतं। त्यानिमित्ताने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावर आले होते। त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी होते। आता पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार आहे, एका मंचावर येणार आहे, काय सांगणार? म्हणजे हे मनातून हे ठाकरे बंधू एकत्रच होते, फक्त शरीराने दुसरीकडे होते, पण मनाने ते एकच होते। आणि ठाकरे हे ठाकरेच राहणार आहे, ते दुसरीकडे कुठेच जाऊ शकत नाही। मला याच्यातल्या फोटोमधलं सांगा, 3 पिढ्या एकत्र आहे, कोण कोण आहे ओळख सांगा? आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आपला आदित्य ठाकरे या छायाचित्रात एकत्र आलेले दिसत आहे। आदित्य ठाकरे तेव्हा किती वर्षाचे होते? आदित्य ठाकरे त्यावेळेस अंदाजे 6 ते 7 वर्षाचे होते। आणि ते कौतुकाने ते हा पूर्ण सोहळा बघत होते। कस्तुरचंद पार्क म्हणजे हे ऐतिहासिक मैदान आहे नागपूरचं, आणि त्यावेळेस सामन्याच्या प्रकाशनाकरता जवळजवळ 2 ते 2.5 लाख लोक जमा झाले होते। तो एक वेगळा प्रसंग आहे। तेव्हा म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र एका मंचावर होते, काय भाषणं झाले होते त्यांचे? नाही, फक्त मोठ्या साहेबां म्हणजे आदरणीय शिवसेना प्रमुखांचंच भाषण झालं होतं। हे उद्याचा म्हणजे 5 तारखेचा जो विजयी मेळावा आहे, गेल्या काही दिवसात वितुष्ट होतं। मनसेकडून टीका होत होती शिवसेनेवर, शिवसेनेकडनं मनसेवर, राज ठाकरेवर, आता एका मंचावर येत आहेत। हे एका मंचावर मी आधीच सांगितलं की ठाकरे बंधू मनाने एकच होते, फक्त थोडे दूर झाले, शारीरिकदृष्ट्या दूर झाले होते, पण विचार एकच होते। दोघांचेही विचार एकच आहे, हिंदुत्व आणि मराठी। मला एक सांगा, काय वाटतं ही उद्याचं तुम्ही सामनाला बाळासाहेबांच्या काळापासून काम करतायत, त्यांचं ठाकरे बंधूंचं एकत्र येणे आगामी निवडणुकांसाठी युतीची नांदी आहे मनसे आणि ठाकरे गटाची? त्याच्यावर तर मी भाष्य करू शकणार नाही युती होते की नाही, पण दोघं बंधू एकत्र आहे ही पूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे आणि ते एकत्र येतील असा मला विश्वास आहे। खूप खूप धन्यवाद महेश उपदेव। ठाकरे घराण्याच्या 3 पिढ्या नागपुरात एका मंचावर आल्या होत्या, त्याच्या आठवणी सांगतायत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TVNINE मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।